तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की रस्त्यावरती अडथळा निर्माण करणारे वाहनं कोण उचलतं, चटकन उत्तर द्याल की पोलीस. मात्र महाराष्ट्रात एकमेव अशी महानगरपालिका आहे छत्रपती संभाजीनगर की ती रस्त्यात आडवी आणि अडसर ठरणारी वाहनं टो करते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की त्याच्यासाठीचा जो चार्ज लावते तो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तो चार्ज असा आहे की एक गाडी उचलण्यासाठी महानगरपालिका 2,000 रुपये घेते आणि त्यातले 1,000 रुपये जे गाडी उचलतात त्यांना देते, म्हणजे 50%, आणि उर्वरित 500 रुपये स्वतःला आणि उर्वरित 500 रुपये पोलिसांना देते. बरं, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी जी कर्मचारी नेमले आहेत त्यांचा पगारही ह्या 500 रुपयातून केला जातो. हे सगळं का केलं जातं हे आपण जाणून घेणार आहोत. वाहुळे सर आपल्यासोबत आहे. पहिला प्रश्न आहे की महानगरपालिकेला अशा पद्धतीचे वाहनं उचलण्याचा अधिकार आहे का आणि तो कुणी दिला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण पहिले सांगितलं की पोलीस विभाग हा ह्या पद्धतीच्या कारवाया करतो. मात्र सहाय्यक पोलीस आयुक्त जे आहेत ट्रॅफिकचे, त्यांनीच आम्हाला पत्र दिलेलं होतं की या पद्धतीने बेशिस्तपणे जे वाहन हे रस्त्यावर उभे राहतात आणि त्यामुळं रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, कधी कधी अपघात होतात मोठ्या प्रमाणात, तर त्याला आपण संयुक्त स्वरूपाने ही कारवाई करूयात. आणि संयुक्त कारवाईमध्ये जी लोक अडथळा ठरतील त्या पद्धतीने त्यांच्या वाहनांवरती जप्तीची किंवा त्यांना एका ठिकाणी घेऊन जाण्याचं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती दंड आकारणी करून ती वाहनं सोडण्याच्या बाबतीत. पोलिसांनी तुम्हाला पत्र लिहिलं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, गुन्हेही तुम्हीच दाखल करा, तर कायदा आहे असं? मुळामध्ये काय आहे की आमच्याकडं महानगरपालिकेकडं अतिक्रमण विभाग आहे. त्या अतिक्रमण विभागामध्ये मूळतः अशा ज्या गाड्या आहेत ज्या रहदारीला अडथळा निर्माण करतात, फक्त गाड्याच नाही, टू व्हीलर असतील, हातगाड्या असतील किंवा बाकीचे जे असतील, त्यांनाही आम्हाला त्या पद्धतीने दंड आकारणी करून त्या गाड्या जमा करण्याचे अधिकार हे मनपा अधिनियम 1949नेच दिलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे जर संयुक्तपणे ही कारवाई होणार असेल पोलीस विभागाला सोबत घेऊन, तर त्याला एक कायदेशीर अधिष्ठान पण प्राप्त होतं आणि शहरामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात गाड्यांच्यामुळे जी वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय ते पण निश्चितपणे कमी व्हायला मदत होईल. बरं, असं आहे की कचरा उचलायला मनपाकडे कर्मचारी नाहीत, वसुली करायला मनपाकडे कर्मचारी नाहीत, अन्य पाणी पुरवठ्याला मनपाकडे कर्मचारी नाहीत, मग जे आपलं काम नाही त्याच्यासाठी कर्मचारी कुठून येतात? मुळात ही जी आम्ही कारवाई करतोय ते जे एक्स मिलिटरीचे पर्सन्स, त्यांना आम्ही नागरी मित्र पथक म्हणून नाव दिलेले आहे. अशा 24 कर्मचाऱ्यांची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. आणि ते नियुक्त केलेले कर्मचारी हे जे 500 रुपयाची रॉयल्टी ही आम्हाला मनपाला मिळते त्यामधूनच त्यांचे आम्ही पगार करतो. फक्त जे त्याच्यामध्ये जे व्हेकल्स आहेत ते व्हेकल एक एजन्सी आम्ही नियुक्त केलेली आहे. ते एजन्सी थ्रू ते व्हेकल घेतले जातात आणि ते करत असताना पोलीस विभागाचाही त्याच्यामध्ये समावेश असतो. बरं, असं आहे की 1,000 रुपये त्या एजन्सीला देण्यामागचा हेतू काय तुमचा? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की ते व्हेकल वापरणं, त्याचं मनुष्यबळ वापरणं, त्याच्यावरती येणारा डिझेल पेट्रोलचा खर्च असेल, याच्यासाठी जो खर्च येणार आहे त्याला संभाव्य खर्च तो आम्ही यांत्रिक विभागाकडून घेतलेला होता आणि त्यानुसारच त्यांना ती 1,000 रुपये आम्ही अदायगी करतो. पुन्हा तुम्ही प्रस्ताव नव्यानं दाखल केला ना, आता ही किंमत 5,000 रुपये केली, म्हणजे 4,000 रुपये तुम्ही त्या मोटर व्हेकल म्हणजे मोटर उचलणार आहेत, म्हणजे 4 चाकी उचलणार आहेत त्यांना देणार आहात आणि 1,000 रुपये तुम्हाला देणार. म्हणजे महागाई त्याची वाढली पण तुमची नाही वाढली असं दिसतंय. असा ठराव घेण्यात आलेला आहे परंतु अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. निश्चितपणे त्या बाबतीमध्ये विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. काय अशी कंपनी करते आणि विशेष म्हणजे तुम्ही 500 रुपयातच पगार करता, तर मग कंपनीला एवढा पैसे द्यायचा हेतू काय? मुळामध्ये त्यांची जी यंत्रसामग्री आहेत आणि मनुष्यबळ आहे, त्यांना लागणारं फ्युअल आहे, बाकीच्या गोष्टी, त्याच्यासाठी तो वाढीव आहे. आणि हे काढण्याच्या अगोदर आम्ही आमचा जो यांत्रिक विभाग आहे त्यांच्याशी चर्चा केलेली होती की याला संभाव्य खर्च कितीपर्यंत येऊ शकतो आणि त्याच्या आधारावरच आम्ही ती आकारणी केलेली आहे आणि त्यांच्याकडून ती. बरं, असं आहे की एकदा महाराष्ट्राला कळू द्या की तुम्ही किती पैसे घेताय टू व्हीलर उचलणे, टोईंग करणे? आता टू व्हीलरचं जे आहेत ते महानगरपालिका त्याच्यामध्ये 300 रुपये, एकूण आकारणी ही 500 रुपयांची आहे. त्यामध्ये महानगरपालिका ही 300 रुपये देते आणि संबंधित जे एजन्सी आहे त्यांना 200 रुपये दिले जातात. आणि 4 चाकी जे वाहन आहेत त्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे 2,000 रुपये त्यांना आम्ही दंड आकारणी करतो. त्यातले 1,000 रुपये हे त्या एजन्सीला जातात, 500 रुपये महानगरपालिकेला आणि 500 रुपये हे वाहतूक विभाग यांना दिले जातात, पोलीस विभाग. बरं, पण असं आहे की दंड करण्याचा अधिकार हा महापालिकेला मुळातच आहे का?
हो, निश्चितपणे दंड कोणत्या करणे. ऍक्ट खाली दंड केला दंड करण्याचा अधिकार हा महानगरपालिकेला आहे. आम्ही ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचं बेशिस्त वाहन किंवा बेशिस्त पद्धतीने जे काही रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही 260 प्रमाणे नोटिसेस देतो, 478 प्रमाणे त्यांची सुनावणी करतो आणि त्याच्यानंतर जर त्यांनी त्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई केली नाही संबंधितांनी स्वयंस्फूर्तीने, तर निश्चितपणे महानगरपालिका त्याच्यावर कारवाई करेल. असं आहे की एखाद्या कंपनीला जर नुसत्या गाड्या उचलायच्या 1000 रुपये मिळत असतील तर ते कुठल्याही गाड्या उचलेल, 4000 मिळत असतील आता नव्यानं तर. जो आपण नवीन ठराव म्हणताय तो अद्यापपर्यंत आम्ही अंमलात आणलेला नाहीये. जो जुना आहे आमचा 2024 मध्ये झालेला, त्याच्यानुसारच आमची अंमलबजावणी सुरू आहे. निश्चितपणे त्याबद्दल आता निर्णय घेतला जाईल. ठीक आहे. हे उत्तर आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं. आणि मी जसं म्हटलं तसं महानगरपालिकेकडे कुठेही कर्मचारी नसतात, रस्त्यावरती कचरा उचलायला, पाणी व्यवस्थापनाला नसतात. मात्र अशा जे काम आपलं नाहीच आहे त्यासाठी कर्मचारी मिळतात, त्यांचा पगार केला जातो आणि रस्त्यावरतीची वाहनं पोलिसांच्या उचलायच्याऐवजी महापालिकेला उचलणं आता पसंत आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.